नमस्कार मित्रांनो, स्वस्ति यश ज्योतिष मंचमध्ये मी तुमचे स्वागत करतो. आज आपण कुंडलीचे महत्त्व या विषयावरती जाणून घेणार आहोत. तुमच्या जीवनातील 5 अद्भुत रहस्य जी फक्त जन्मकुंडली सांगते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा विषय, कुंडली म्हणजे काय आणि तुमच्या आयुष्याला दिशा देताना ती किती भव्यदिव्य भूमिका बजावते. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्यासाठी खूप काही उलगडणार आहे. जन्मकुंडली म्हणजे तुमच्या जीवनाचा गुगल मॅप आहे. जन्मकुंडली म्हणजे तुमच्या जन्मक्षणांचे आकाश आहे, तुमच्या कर्माचा आरसा आणि भविष्यातील उतार चढावांचा ते मार्गदर्शक आहे. गुगल मॅप तुम्हाला जसं मार्ग दाखवतं, तसंच कुंडली तुमच्या जीवनाचा नेमका मार्ग ही तुम्हाला सांगत असते. कुंडलीमध्ये सांगितलेली 5 मोठी रहस्य. पहिलं, तुमच्या आयुष्यातील भाग्य संघर्ष कुठे आहेत हे त्यातून दिसतं. काही लोकांना सहज यश मिळतं, काहींना संघर्ष. असं का? जेव्हा आपण 12वा भाव कुंडलीमध्ये पाहतो तेव्हा याचं उत्तर आपल्याला मिळतं. 12 भाव याचं उत्तर देतात, जसं की उदाहरणार्थ पहिला भाव, 10वा, 7वा आणि 5वा. दुसरा पॉईंट, तुमचा स्वभाव आणि नाडी. कुंडलीतून सांगितलं जाणारं दुसरं रहस्य, तुमची रागीट वृत्ती आहे, शांतता आहे का निर्णय क्षमताच तुमच्यामध्ये आहे. ग्रह तुमचा स्वभाव ठरवत राहतात. चंद्र, मंगळ, शनी, बुध यांचंही आपल्या जीवनात काही महत्त्व आहे. कुंडली तिसरं मोठं रहस्य सांगते, ते म्हणजे आपल्या करिअरची दिशा आणि योग्य क्षेत्र कोणतं त्याविषयी. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की कितीही परिश्रम केले तर काम जमत नसेल तर त्यामागे ग्रहांचं गणित असतं. हे आपल्याला समजून घ्यायला सुरुवात केली की आपल्याला आपल्या जीवनाचे कोडं उलगडत जातं. 10th हाऊस जर पाहिला, त्याच्यामध्ये शनी किंवा गुरु, सूर्य यांचं नियोजन कसं आहे हे जर पाहिलं तर व्यवसाय किंवा नोकरी दोन्हीपैकी काय याचा उलगड आपल्याला कुंडलीमार्फत होतो. कुंडलीतून आणखीन एक 4थं रहस्य आपल्याला कळतं, ते म्हणजे विवाह आणि दाम्पत्य जीवनाचं गुपित. जेव्हा कुंडलीमध्ये आपण शुक्र आणि गुरु या 2 ग्रहांचं अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अडचणी काय येतात, मग उपाय कसे आपण करायचे हे यातून कळतं. कुंडलीतून आणखीन एक 5वं रहस्य आपल्याला माहिती पडतं, ते म्हणजे संपत्ती, पैशाचं आकर्षण किंवा पैशाची क्षमता आपल्यामध्ये आहे का. याकरता कुंडलीतील 2रा भाव आणि 11वा भाव आपल्याला अभ्यासावा लागतो, ज्यातून आपल्याला भाग्ययोग आणि धनयोग कळतो. कोणते ग्रह तुम्हाला श्रीमंत करू शकतात हे आपल्याला कुंडलीतून कळत राहतं. बऱ्याच वेळेला खूप साऱ्या प्रेक्षकांच्या किंवा व्यक्तींच्या समस्या असतात. बऱ्याच लोकांसोबत असं होतं, खूप मेहनत करूनही पैसा मिळत नाही, लग्न वारंवार अडत असतं, नात्यात गैरसमज वाढतात, मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही, व्यवसायात वारंवार अडथळे येत राहतात, वारंवार आजारी पडतात, नशीब साथ देत नाही. या सर्वांच्या मुळाशी ग्रहस्थिती असते. कुंडली तपासली की आपल्याला त्यातून उपाय मिळत जातात. एका तरुणाला सतत नोकरीत काही समस्या, अपयश आणि तणाव यायचं. त्याची कुंडली मी पाहिली तर त्यातून मंगळ शनीची दृष्टी त्याच्या 10म भावावरती होती, म्हणजेच एक प्रकारे ग्रहबाधा होती. मग योग्य उपाय केले. 4 आठवड्यामध्ये मुलाखती मिळायला सुरुवात झाली. 2 महिन्यामध्ये नोकरी मिळाली. आता तो खूप आनंदी आहे. याचा अर्थ